राज्यभरात शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांकडून विरोध होतोय। धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर देखील शेतकऱ्यांनी धरण आंदोलन केलेले आहे। घेतले आपले प्रतिनिधी ओंकार कुलकर्णी यांनी। शक्तीपीठ महामार्गाविरोधात आज महाराष्ट्रातील जवळपास 12 जिल्ह्यांमध्ये आंदोलन होत आहे। शेतकरी जे आहेत ते कुठेतरी आक्रमक होताना पाहायला मिळतात। या ठिकाणी जर पाहिलं तर धाराशिवच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर देखील मोठ्या प्रमाणात हे धरणे आंदोलन कुठेतरी होताना पाहायला मिळत आहे। या ठिकाणी अनेक राजकीय नेते मंडळी देखील भेटी देताना पाहायला मिळतात। आपल्यासोबत शिवसेनेचे नेते आहेत। शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये होत असणारी ही धूळफेक आहे आणि शेतकऱ्यांची फसवणूक आहे असं म्हणायला हरकत नाही। या जिल्ह्यामध्ये भूसंपादनाच्या बाबतीमध्ये आपण अनेक वेळा पाहिले की शेतकऱ्यांवर होणारा अन्याय, रेल्वेचे भूसंपादन होत असताना होणारा अन्याय, नॅशनल हायवेचं भूसंपादन होत असताना होणारा अन्याय आणि आता हा शक्तीपीठ, वास्तविक पाहता दळणवळणाची खूप मोठ्या प्रमाणामध्ये साधनं आता निर्माण झाली आहेत आणि त्यातून आता हा शक्तीपीठ करून नेमकं कुणाचं भलं या सरकारला साधायचे ते लक्षात येत नाही। त्यामुळे आम्ही सगळेजण या शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत आणि काहीही करून हा शक्तीपीठ आम्ही त्या ठिकाणी होऊ देणार नाही अशी आमची सगळ्यांची भावना आहे। शक्तीपीठ तुम्ही रद्द केलाच पाहिजे। तुम्ही मावेजाचा विषय बोलत असाल तर मावेजा कुठलाही शेतकरी मागत नाही। ज्याची जमीन जाणार नाही तो शेतकरी मावेजा मागतोय आणि ज्या शेतकरी जमीन जाते तो मावेजा मागतच नाही। हे सरकारला मला आवर्जून सांगायचंय की आमचा कुठलाही शेतकरी तुम्हाला जमीन द्यायला तयार नाही। त्याच्यामुळे तुम्ही शक्तीपीठ रद्द करावा ही विनंती राहील। ओंकार कुलकर्णी, लोकशाही मराठी, धाराशिव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।